आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, जे वर्षाची मोहरी बाकीच्या धान्यासारखंच भरून ठेवतात किंवा त्यांच्यासाठी जे शेताच्या बांधावर 4 लाईन घरापुरतं मोहरी करतात त्यांच्यासाठी. मोहरीमधील खडे, राळ, रेती किंवा पिचकी मोहरी, किडकी मोहरी असेल, तर ती स्वच्छ कशी करायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. इथं गावरान मोहरी मिळाली तर नक्की घ्या. पण आता ही जी स्क्रीनवर दिसते ती दुकानातून आणलेली आहे. वर जरी स्वच्छ वाटत असली तरी सुद्धा यामध्ये किती घाण आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण बघूयाच. जर घरासाठी मोहरी वापरणार असाल तर बऱ्याच वेळा पूर्वी लोक मोहरी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवत असत. माझ्या आईच्या आजीपासून अशाच रीतीने मोहरी स्वच्छ केली जाते. शेतात भरपूर मोहरी निघायची आणि मग अशा रीतीने आम्ही स्वच्छ करून घ्यायचो. आजही घरी माझ्या मोहरी अशाच रीतीने स्वच्छ केली जाते. एक सगळ्यात महत्वाची टिप सांगते. जेव्हा मोहरी खरेदी करायची असेल ना, खास करून वर्षभरासाठी जर तुम्ही खरेदी करत असाल ना, तर त्यावेळी आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करायचा आणि थोडासा झूम करायचा. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मोहरी तुम्हाला मोठ्या आकाराची दिसेल. पण मोहरीसोबत त्याच्यामध्ये काही अर्धी मोहरी आहे, किडकी आहे, खडे आहे, रेती आहे, धूस आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतील म्हणजे आपल्याला मोहरी घ्यायची की नाही घ्यायची, ही खरेदी करायची आहे की नाही खरेदी करायची, हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. जरी दुकानातली मोहरी किंवा शेतातली मोहरीमध्ये जर घाण असेल ना, तर ती कशी स्वच्छ करायची कमी वेळेमध्ये आणि कमी श्रमामध्ये यासाठी आणि टच फूड बास्केट तर आहेच मदतीला. चला तर दुकानात मग मिळणारी व्हिडिओला मोहरी सुरुवात आता करूया. इतकी घाण नसते, पण वर दिसणारी ही स्वच्छ मोहरी कशी आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयाच. मोहरी स्वच्छ करण्यासाठी असा पाटाचा सेटअप तयार करावा लागेल. जसं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पाटाला थोडासा स्लोप दिलेला आहे आणि पुढे थोडंसं कापड जास्तीचं ठेवलेलं आहे, ज्याच्यावर मोहरी आपली जमा होईल. ही मोहरी दुकानातनं विकत आणलेली आहे. वाटीनी थोडीशी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पाटावर घ्यायची. हाताची डिरेक्शन थोडीशी तिरकी ठेवायची आणि हळू मोहरी आपल्याला खाली सोडायची आहे. जेणेकरून जी गोल मोहरी आहे ती घरंगळत खाली जाईल. जर त्या मोहरीमध्ये काही किडकी मोहरी असेल, राळ असेल, काही खडे असतील बारीक किंवा एखादी धूस असेल, तर ती शिल्लक पाटावर राहील आणि जेवढी मोहरी आहे, गोल आहे, ती तेवढीच घरंगळून खाली जाईल. नको असलेला भाग पाटावर राहील, जो आपल्याला हाताने काढून बाजूला वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये एखाद्या ठेवायचा आहे. ज्यांना अशा पद्धतीने मोहरी स्वच्छ करता येणार नाहीये, त्यांच्यासाठी सुद्धा एक छोटीशी ट्रिक मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवलेली आहे. शेताच्या बांधावर 4 लाईन जरी मोहरी घातली ना, तरी सुद्धा 15 ते 20 किलो तरी मोहरी आरामात तयार होते. सो एवढ्या क्वांटिटी मधली मोहरी धूत बसण्यापेक्षा हे काम फार फास्ट आणि तासाभरात व्हायचं. हे पुढे जास्त क्वांटिटी मधलं सुद्धा कसं उरकायचं काम ते सुद्धा मी व्हिडिओच्या मध्ये पुढे दाखवलेलं आहे. जेणेकरून ज्यांची शेतातली मोहरी आहे आणि जी स्वच्छ करायचं आहे त्यांच्यासाठी कदाचित ती ट्रिक उपयोगी पडेल. आत्ता वर स्वच्छ वाटणाऱ्या मोहरीमध्ये काय घाण आहे आपण हे व्हिडिओच्या शेवटी बघूयाच. जेव्हा अशी मोहरी घोळायची असेल ना, तेव्हा पाट जास्त लांबीचा घ्यावा. ज्यांच्याकडे पाट नाहीये, ज्यांच्याकडे एवढ्या क्वांटिटीमध्ये मोहरीची गरज नाहीये, त्यांनी कसं रोळायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. दोन्ही हातांनी अशी मोहरी घोळून झाल्यानंतर शेवटी थोडासा भाग राहतो. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पाटावर टॅप करायचं म्हणजे अखंड किंवा गोल मोहरी असेल ती खाली घरंगळून जाईल आणि नको असलेला भाग आपल्याला हाताने असं प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. कापडावर आलेली मोहरी तुम्ही बघू शकता. एकदम स्वच्छ आणि गोल एकसारखी मोहरी खाली आलेली आहे. शक्यतो गावरान, लाल भडक, बारीक रंगाची मोहरी वापरावी. पण जर ती नाही मिळाली तर जी आपल्याला उपलब्ध होईल ती वापरली तरी सुद्धा चालेल. गावरान मोहरी स्वयंपाकासाठी तर मोठी मोहरी मोहरीची डाळ बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो किंवा त्याच्यापासून तेल बनवलं जातं. यामध्ये जेवढी हेल्दी किंवा भरीव मोहरी आहे तेवढीच घरंगळून पाटावरून खाली जमा होईल. स्क्रीनवर लक्ष राहू दे. मोहरी सोडताना हाताची दिशा ही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तिरक्या दिशेत असावी. म्हणजे म्हणजे दोन्ही हाताच्या तर्जनी जवळून आपल्याला मोहरी हळूहळू खाली सोडायची आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. मोहरी घोळायची ही स्टेप 2-3 वेळा केल्यास मोहरी एकदम स्वच्छ होते. अशा पद्धतीने मोहरी हळूहळू खाली सोडल्यास मोहरीमधील घाण अजिबात खाली जात नाही. अशा रीतीने मोहरी स्वच्छ केल्यास मोहरीमधील जे बारीक खडे आहेत ना, ते आपसुकच वर पाटावर वरच्या बाजूला राहतात. नको असलेला भाग पाटावर कसा शिल्लक राहतो ते तुम्हाला जवळून लक्षात येईल. स्क्रीनवर तुमचं लक्ष असू दे.
पाटावर असं दोन्ही बाजूला टॅप केलं ना, जी गोल मोहरी आहे ती खाली घरंगळून जाईल आणि जो मोहरीतला नको असलेला भाग आहे, तो आपल्याला प्लेटमध्ये बाजूला काढून घेता येईल. मी मगाशी म्हटलं तसं ज्यांची शेतातली मोहरी आहे, जास्त प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी कसं करायचं? तर पाटावर अशी एकदम मोहरी वाटीभर ठेवायची आणि हळूवार बोटं फक्त मधून-मधून फिरवायची. गोल मोहरी खाली घरंगळत जाईल आणि नको असलेला भाग पाटावर शिल्लक राहील. आता ज्यांच्याकडे अगदीच थोड्या प्रमाणात म्हणजे 100-200 ग्रॅम मोहरी असते, ती कशी स्वच्छ करायची ते बघूया. एका मोठ्या ताटामध्ये ताटाच्या खालच्या बाजूला एक छोटीशी मी प्लेट लावलेली आहे किंवा थोडंसं टेकन असं दिलेलं आहे, की जेणेकरून ताटाला थोडासा स्लोप तयार होईल. उंचवट्या भागाला थोडीशी मोहरी मूठभर ठेवलेली आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला फक्त ती हलवत राहायची आहे. जी गोल मोहरी चांगली आहे ती घरंगळून ताटाच्या दुसऱ्या भागाला जमा होईल. म्हणजे अशा तऱ्हेने आपण छोट्या प्रमाणात जरी मोहरी असली तरी सुद्धा आपण स्वच्छ करून घेऊ शकतो. मोहरीचा नको असलेला भाग ताटाच्या वरच्या बाजूला जमा होईल. तो आपल्याला काढून टाकायचा आहे. अशा तऱ्हेनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोट्या प्रमाणात मोहरी असू दे किंवा वर्षभर साठवणीसाठीची किलोभरची मोहरी, किलो 2 किलोची मोहरी असू दे किंवा अर्धा एक 15-20 किलो मोहरी असू दे. ही अशा रीतीने जर तुम्ही स्वच्छ करून ठेवलीत ना, तर खूप कमी कष्टामध्ये, कमी वेळेमध्ये आपली मोहरी स्वच्छ होईल. ज्यांना मोहरी धुवायला आवडते त्यांनी ही स्टेप करून जर मोहरी धुतली ना, तर खूप कमी कष्टात, कमी वेळेत आपली मोहरी स्वच्छ धुवून सुद्धा होईल. वर-वर बघता आपल्याला जी मोहरी स्वच्छ वाटत होती, ती जवळून बघितल्यावर त्यामधली खडे, बारीक खडे, पिचकी मोहरी किंवा बारीक काही त्याची तूस असतं किंवा शेतातली मोहरी असेल, तर मोहरीच्या शेंगाचा जो कोंडा असतो ना, तो सुद्धा यामधून निघून जातो. म्हणजे इथं स्क्रीनवर जर बघितलं लक्ष देऊन, तर बारीक राळ किंवा रेती सुद्धा मागं राहिलेली आपल्याला दिसून येईल. आता आपण ही राळ बघितली. एकदा मोहरी पाटावर जी जमा करून झाली होती, ती पण बघूया. जेवढी खराब मोहरी आहे, पिचकी मोहरी आहे, मोहरीमधले जे काही खडे किंवा नको असलेला भाग आहे, तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मोहरीचा वापर स्वयंपाकासाठी आणि मोहरीचं तेल काढण्यासाठी तर केला जातो. पण याच्या व्यतिरिक्त आपल्या परंपरेनुसार अजून कशासाठी मोहरीचा वापर केला जातो, ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. लाल भडक, बारीक गावरान मोहरी मिळाली तर ती एकदम बेस्ट. नक्की ती मोहरीच्या वापरा. व्हिडिओशिवाय घरच्या घरी सूप कसं लिंपायचं, पोळपाट लाटणं खरेदी करताना काय काळजी घ्यायची आहे, घरात कसं हाताळायचं आहे याच्याविषयी सुद्धा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मला आशा आहे, की ज्यांची स्वतःच्या शेतातली मोहरी आहे किंवा जे वर्षभरासाठी मोहरी भरून ठेवतात, त्यांना या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. कमी श्रमात, कमी कष्टात मोहरी कशी स्वच्छ करायची याचा व्हिडिओ इथं माझा कंप्लीट होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयोगी आहे असं वाटलं ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल अशी आशा व्यक्त करते आणि इथं हा व्हिडिओ माझा कंप्लीट करते. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.